सॉरी कवितामध्ये जे अर्थ अर्थ सांगायचं रसग्रहण. असतं हां. रसग्रहण जे असतं तर ते मी एका म्हणजे आहे एक याच्यामध्ये होतं आलेलं होतं YouTubeवर की हे येऊ शकतं बा पॅटर्नमध्ये तर त्यातलं मी एकदा ट्राय केलंय ते त्याच कवितेतले वनवासी पोएम मधलं. बरं, बरं. वनवासी पोएम मधलं आपण घेतलेत ना त्यातले हां, बहुतेक मी तुम्हाला उदाहरण पण दिलेले होते ना, त्याच्यानंतरचं दुसरा त्या कवितेतल्या दुसरं कडवं तुम्हाला साधारणतः तुम्हाला कशाला दिलं होतं, की सोडवायला दिलं होतं, की त्या पद्धतीचा जो आहे तो तुम्हाला काय करायचं रसग्रहण करायचं आहे. बरोबर? येस सर मी हं. दुसऱ्या याचं ते खेळू टेकडी भोवती तिकडं. बरं, सांग बरं त्याच्या ओळी त्या घेऊया आपण, मग आपण पुढे सुरू करूया. हां. बाकीच्यांना काही प्रश्न आहे? आपण सर एक आज बोलू का? पाठ आणि कविता नाही, आपण उपयोजित लेखनावर जास्त भर देणार आहे आणि व्याकरणावर. तुम्हाला जे ज्या प्रश्नपत्रिकेतले ज्या पाठावर साधारणतः किंवा ज्या घटकावर जास्त तुम्हाला मार्क्स कमी मिळतात किंवा जिथे आहेत, कारण जास्त करून उपयोजित लेखन जास्त मार्कांसाठी आहे. कारण तुम्ही धडे कविता जी आहे ते जवळपास पाहिलं तर तुम्हाला कृती असतात, आकृती बरोबर? बऱ्याच वेळा. त्यानंतर स्वमत स्पष्ट करा म्हणजे त्या धड्याचा तुम्हाला साधारणतः सारांश माहिती पाहिजे. कवितेतलं रसग्रहण तर मागच्या वेळेस आपण घेतलेच आहोत. असे सौंदर्य भाषिक वैशिष्ट्ये बरोबर. अ, या गोष्टींव्यतिरिक्त जे आहेत, तर उपयोजित लेखन हे खूप जास्त वेटेजला असतं आणि यामध्ये तुम्हाला सगळं लेखनच आहे. इथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप नाही. कारण सगळ्यात जास्त जर मार्क्स कुठे असतील आणि ते हक्काचे मार्क्स आहेत तिथे. कारण तुम्हाला स्कोरिंगला पण आहे आणि पुढच्या वर्षी यातलंच जवळपास हे खूप महत्त्वाचं आहे. यावर जास्त फोकस जो आहे तो तुम्ही केला पाहिजे. तर आधी ती सुरुवात कर. त्या ओळी कोणत्या आहे आणि काय-काय कोणत्या 3 द्वारे जो आहे तो तू काय केलेलं आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे. सर म्हणजे एक क्वेश्चन पेपर जो होता ना त्यात असं नव्हतं की रसग्रहण तिथे फक्त होता सरळ पुढील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा हो. आणि ते म्हणजे साधारणतः तुम्हाला जे आहेत, ज्या ओळी ज्या दिलेल्या आहेत त्याचा साधा सरळ तुमच्या शब्दात अर्थ लिहायचा असतो. हं. हां. मग ते 1.5 मार्काला होतं. मग 1.5 मार्काला असल्याच्या ह्याच्यानी मी माझ्या पद्धतीने 4-5 ओळींमध्ये लिहिलेलं आहे. तर ती त्या ज्या ओळी होत्या तर त्या होत्या, "खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती." तर याचा अर्थ मी असा म्हणजे उत्तर असं लिहिलंय, की या ओळी वनवासी या कवितेतील आहे. कवी तुकाराम धांडे असे म्हणतात, की आदिवासी मुलं हे टेकडीच्या भोवती खेळतात. वाऱ्याच्या वेगाने वाऱ्याच्या संगती पळतात आणि पृथ्वीवर बेभान होऊन सॉरी पृथ्वीवर बेभान होऊन ते लोळतात, मजा करतात व आभाळालाच आपले पांघरून समजून आनंददायी जीवन जगतात. सर आवाज नाही आला का माझा? आवाज मध्ये ब्रेक झाला. नेटवर्क बहुतेक नेटवर्कमुळे. हां. सर आता येतोय का स्पष्ट? हो. तर त्या ओळी होत्या खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. तर याचं उत्तर असं लिहिलंय प्रस्तुत ओळी ह्या वनवासी या कवितेतील आहे. कवी तुकाराम धांडे असे म्हणतात की आदिवासी मुलं हे टेकडीवर राहतात, टेकडीच्या अवतीभोवती खेळतात, मजा करतात. त्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत ते पळतात, मजा करतात व पृथ्वीवरती बेभान होऊन लोळतात आणि आभाळालाच आपलं पांघरूण आहे असं समजून आनंददायी जीवन ते जगतात. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. इथे काय आहे, की तुमच्या शब्दात आता तुमचं लेखन, तुमची लेखनातील शुद्धता
ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तिथे लेखनातल्या. तुम्ही साधा सरळ सोपा अर्थ जो आहे तो तुम्हाला अभिप्रेत असणं साधारणतः तुम्हाला समजलेला तो तुम्ही लिहू शकता. खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती वर पांघरून आभाळ लोळू पृथ्वीवरती. आणि हे वनवासी आदिवासी जे मुलं आहेत तर हे जे आहे तर त्यांना आपण पाहतो की त्यांना अशा प्रकारचं नाही की क्रीडांगण आहे शाळेसारखं आपलं क्रीडांगण आहे किंवा आपण म्हणतो की व्यायाम करण्यासाठी जिम्स आहे किंवा विविध प्रकारचे त्यांना मोबाईल्स आहेत किंवा घरामध्ये असतात. तर असं कुठल्याही प्रकारचं नाही तर ते निसर्गाच्या सानिध्यात खेळ टेकडी भोवती या टेकडी भोवती माळरानावर जे आहे ते खेळत असतात. आणि जेव्हा वारा सुटतो सुसाट तर त्या वाऱ्याच्या संगतीनं जे आहे ते धावू लागत असतात. यांना कुठल्याही प्रकारचे चांगल्या प्रकारचे कपडे वगैरे नाहीत. तर हे आभाळच त्यांचं पांघरून आहे. आणि अंथरूण जर आपण पाहिलं तर साधारणतः पृथ्वीची ही धरती माता जी आहे धरणी जी आहे तर ती त्यांच्या त्या कुशीमध्ये जे आहे ते लोळत असतात. पांघरून आभाळ लोळू पृथ्वीवरती अशा प्रकारचे जे आहेत ते इथे तुकाराम धांडे यांनी या शब्दामध्ये जे आहेत तर त्या दिलेले होते. आणि त्यामध्ये साधारणतः तुम्हाला याचं साधा सरळ अर्थ लिहायचा होता. खूप छान. बाकीचे अजून रागिनी तुम्हाला काही प्रश्न आहे? नाही सर. तर आता आपण जो आहे इथे औपचारिक लेखनातला जो पहिला महत्वाचा पत्र लेखन आपण पाहतो की औपचारिक अनौपचारिक पत्र. तर याविषयी आपण आज जी आहे ती माहिती बघणार आहोत. काय बरं औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा साधारणतः आपण पाहतो की साधारणतः 6 मार्क्सला जी आहे ती ही 6 मार्काला तुम्हाला पत्र लेखन आणि सारांश लेखन असे दोन साधारणतः तुम्हाला विचारलं जातं. बरोबर? हो सर. ना यस तर सर. काय मग उपयोजित लेखन जे आहे ते काय? उपयोजित लेखन म्हणजे काय? कशाला म्हटलं जातं उपयोजित लेखन? सर मी सांगू आणि का? हो सर मी सांगू अदिती? हो अदिती सर. सर साधारणतः लँग्वेजेसच्या विषयामध्ये ॲव्हरेजली 40 मार्काला आपलं टेक्स्च्युअल असतं म्हणजे पुस्तकातलं आणि 40 मार्काला रायटिंग स्किल किंवा उपयोजित लेखन येतं. तर ह्या उपयोजित लेखनाचा आपल्याला म्हणजे भविष्यामध्ये कारण जेव्हा पण विद्यार्थी घडत असतात तर अभ्यासू ज्ञाना म्हणजे विषयांच्या ज्ञानासोबतच भविष्यामध्ये आपल्याला कसं वर्तवणूक करायची याचं पण ज्ञान भेटायला हवं. तर याच्यासाठीच म्हणजे जे शिक्षण संस्था आहे तर त्यांनी आपल्याला उपयोजित लेखन हा भाग दिलेला आहे. तर याच्यामध्ये पत्रलेखन येतं, त्यानंतर जाहिरात लेखन येतं, त्याचबरोबर वृत्तांत लेखन म्हणजे बातमी लेखन येत असतं, निबंध, कल्पना म्हणजे आत्मकथन वगैरे असं येतं, कथालेखन. तर याचा प्रत्येकाचा आहे ना एक काहीतरी सेंट्रल आयडिया असते. जसं की आता पत्रलेखन येतंय तर पत्रलेखन का गरजेचं आहे तर आता म्हणजे विद्यार्थी जीवनातच जर का उदाहरण घेतलं मी 10th आहे आणि मला 10वी नंतर माझं जे शाळेचं दाखला वगैरे जे पण असेल तर ते काढण्यासाठी आपण डायरेक्टली टीचर म्हणजे काही काही स्कूलमध्ये असा नियम असतो की डायरेक्टली टीचर्सकडे जाऊन नाही बोलता येत. तर आपण तिथे पत्राचा वापर करू शकतो. त्यानंतर जर आपण काहीतरी मोबाईल किंवा कोणती पण इलेक्ट्रॉनिक गोष्ट घेतली आणि ती खराब झाली तर तिथे सुद्धा आपण अर्ज करू शकतो. पत्राच्या म्हणजे माध्यमातून आपण अर्ज करू शकतो. आणि आपलं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पत्राचा वापर होत असतो. आता होत नाही जास्त जीमेल वगैरेनेच होतं बट होऊ शकतं काही काही ठिकाणी आता आहे ऑफलाईन जर ठिकाण असले तर तिथे याच्याने होतं. देन त्याच्यानंतर ते जाहिरात लेखन. जर आपण एखादं प्रोडक्ट घरी बनवत असू जसं की उदाहरणार्थ म्हटल्यावर ग्रामीण विभागामध्ये जास्त तर लोणचं वगैरे असं बनवलं जातं. तर याची प्रत्येक आपल्याला समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात लेखनाची गरज असते. तर जाहिरात लेखन हा एक मुद्दा म्हणजे अभ्यासक्रमामध्ये नाही दिलेला आहे. आपल्याला पत्र लेखन आज बघणार आहे. मग तुमचं जाहिरात आणि सारांश लेखन जे आहे ते आपण एक एक कारण सगळंच एका याच्यात आपल्याला होणार नाही. कारण 6 मार्क्स आपण काय करणार कारण हे तुम्हाला प्रत्येक पार्ट जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तुम्हाला तिथे जे आहेत तर मार्क्स हे मिळालेच पाहिजे. आता तुम्ही पाहता साधारणतः जाहिरात लेखन 5 मार्क्सला आहे. पुढचे पण साधारणतः आहेत. तुम्हाला निबंध लेखनामध्ये जास्त आहेत तिथं 8 मार्क्स. पण इथे जो आहे तो 6 मार्क्सला आहे. पुढं जाऊन तुम्हाला हे आहेत. कारण हे सर्वच तुमचे चांगले व्यवस्थित जे आहेत चांगल्या प्रकारे सारांश लेखनामध्ये काय होतं की तिथे तुम्हाला वेटेज वाईज पण इथे पत्र लेखनामध्ये जे आहेत
तर तुम्हाला सगळं मटेरियल जे आहे ते ऑलरेडी दिलेलं असतं, प्रोव्हाइड केलेलं असतं, त्यामध्ये आलेलं आहे. तर त्या कृतीच्या आधारे तुम्हाला कोणाला पत्र लिहायचे, कशाविषयी लिहायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत. तर त्या ॲड करून आणि तुमचा जो मायना आहे, प्रारूप जे आहेत, तर ते तुमचं रेडी असेल, ते परफेक्टली जर असेल साधारणतः त्या दोन्ही औपचारिक आणि अनौपचारिक पत्रामध्ये, तर तुम्हाला इथे चांगल्यापैकी मार्क्स जे आहेत ते मिळून जातात. जवळपास 5.5 मार्क्स ज्यांचा हँडराईट अक्षर चांगलं असेल किंवा 5 ते 5.5 मार्क्स जे आहेत ते हमखास मिळतात. आणि बाय चान्सली जर टीचर चांगला असेल आणि तुम्हाला चांगलं तुमचं आवडलं, आकर्षक असेल मांडणी तुमची, तर फुल मार्क्स पण मिळून जातात जवळपास. तर हे लक्षात ठेवायचं, कारण लेखनामध्ये मार्क्स जे आहेत ते तुमच्या हक्काचे मार्क्स आहेत. इथं तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोर जो आहे तो चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. आणि जवळपास सगळ्याच पेपरमध्ये आहे. स्वमत जर सोडलं, कारण स्वमतला बऱ्याच वेळा मागे पुढे होऊ शकतं. बाकीचे ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे. आणि इथे जे आहे ते ऑलरेडी तुम्हाला तयारी करायची, फक्त ते फॉर्मॅट देणार. तुमच्या जो फॉर्म ते ऑलरेडी फक्त विषय तुम्हाला देणार आहे. आणि विषय पण जवळपास आपण पाहतो की ठरलेले विषय असतात. मागणी करणारी पत्र असेल किंवा अभिनंदन करणारी पत्र असेल, हे जवळपास जे आहे तर अशा स्वरूपाचे पत्र जे आहे ते तुम्हाला दिले जातात. ऑलरेडी ते दिलेलं असतं. तर तुमचा जो रेडी डाटा आहे तो डायरेक्टली टाकायचा आणि ती माहिती तिथे भरली, तर जवळपास तुमचं 6 मार्काचं जे पत्रलेखन आहे, तर तो भाग जो आहे तो पूर्ण व्यवस्थित होऊ शकतो. म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका. आपण पाहतो की जवळपास सारांश लेखनला जातो, पण सारांश लेखनमध्ये पण जवळपास मिळतात असं नाही. इथे तुम्हाला जे आहेत, कारण आपण पाहतो सुरुवात असेल त्याची, मध्यभाग असेल, शेवट असेल, तर याला ठराविक मार्क हे ठरलेले आहेत, बरोबर. तर असं नाही की मांडणी जी आहे ती तुमची चांगल्या प्रकारे इथे असायला हवी. तेजस, काही विचारायचंय? सर, मराठी पत्रलेखनचा फॉर्मॅट सांगा ना. हो, ते आज घेणारच आहोत. मराठी पत्रलेखनाचा जो आहे तो फॉर्मॅट जो असणार आहे तो तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये पण असेल आणि तुम्हाला इथे पण मी जो आहे तो देणार आहे की कशा पद्धतीने जे आहे ते साधारणतः होतं. तर सुरुवात करूया, कारण पत्रलेखन हा भाग जो आहे तो तुम्ही 6वी 7वी आणि गेल्या वर्षी पण अभ्यासलेला आहे. मग त्यामुळे आपण एवढा डिटेलमध्ये नाही की पत्रलेखन काय, पत्रलेखनाचा उद्देश काय, कशासाठी दिलं जातं, सुरुवातीच्या काळामध्ये पत्रलेखन कशा स्वरूपाचं असायचं, आणि आताचं जर आपण पाहतो की साधारणतः नवीन तंत्रज्ञानाचं युग आहे. 5G नेटवर्कमध्ये आले, AI तंत्रज्ञान आलेलं आहे. आणि जवळपास लेटर स्वरूपातले जे आहे ते एक साधं सोपं आजही आपण पाहतो की शाळा महाविद्यालयामध्ये तुम्ही गेलात तर तिथे तोंडी उत्तर नाही, तर तुम्हाला लेखी जो आहे तो पुरावा तिथे सादर करावा लागतो. आपण मेल वगैरे पाहतो, पण मेल ह्या गोष्टी ज्या आहेत तर कंपनी सेक्टरमध्ये साधारणतः असतात. पण आजही सरकारी कार्यालयांमध्ये तुम्हाला जो डाटा दिलेला असतो, मग तुमचा आता तुम्ही साधारणतः पुढच्या वर्षी तुमची 10वी झाली आणि तुम्हाला 11वी 12वीला किंवा दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं, तर तुम्हाला लागतो शाळा सोडण्याचा दाखला. तर तो दाखला करण्यासाठी दाखला मागणीचं पत्र तुम्हाला लिहावं लागतं. पुढे सरकारी कार्यालयामध्ये गेलात तर मग विजेचा लाईट आपण म्हणतो किंवा लाईट विषयी तुम्हाला काय असेल किंवा महानगरपालिकेमध्ये काय असेल, ग्रामपंचायतमध्ये काय असेल, विविध सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही जर गेलात ऑफिसमध्ये, तर तिथे तुम्हाला जो आहे तो लेखी काहीतरी मागणी करणारं जे पत्र आहे ते तुम्हाला तिथे लिहावं लागतं. तुमचं म्हणणं जे आहे ते पत्र स्वरूपात द्यावं लागतं आणि आजही ते खूप महत्त्वाचं आहे. हा याचा उद्देश आहे की पुढे जाऊन आपण सगळंच मोबाईलद्वारे किंवा या गोष्टीद्वारे होत नाही, तर तुम्हाला इथे लेखी गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तर पाहूया आपण प्रभावी पत्रलेखन मग आधुनिक स्वरूपाचं काय आहेत, तर प्रारूप कशा स्वरूपाचं आहे, तर त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पत्रांचे मुख्य प्रकार आणि त्याचं स्वरूप आपण साधारणतः पाहू. पत्रलेखनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. यात सादरीकरणात आपण 2 प्रकारच्या आणि त्यांच्या ईमेल आधारित रचनेचा अभ्यास आज आपण करणार आहोत. साधारणतः पत्रलेखन, मग इथे औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. फॉर्मल लेटर तुम्ही इंग्लिशमध्ये पण अभ्यासता, हिंदी भाषेमध्ये पण अभ्यासत असता. औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र काय आहे? औपचारिक पत्र म्हणलं तर तुमचा स्वतःचा बायोडाटा, म्हणजे आपण सेल्फ इंट्रोडक्शन म्हणतो, परिचय पत्र. त्यानंतर मागणी करणारं पत्र, डिमांड लेटर म्हणतो साधारणतः त्याला. तक्रार पत्र, कंप्लेंट, एखाद्या विषयीची तक्रार करायची आहे तुम्हाला.
बरोबर. सरकारी कार्यालयामध्ये जर हे करायचं तर तुमचं तोंडी उत्तर महत्वाचं नाही. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात किंवा इतर सरकारी गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला लेखी तुमची जी मागणी आहे, तुमचं जे म्हणणं आहे तर ते मांडावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला याची गरज पडते आणि म्हणूनच त्याची ओळख व्हावी. चांगल्या प्रकारे तुम्हाला हे व्हावं तर हा त्यामागचा उद्देश आहे. विनंती पत्र, रिक्वेस्ट तुम्हाला जर ग्रामपंचायत तुमच्या गल्लीमध्ये पाणी वगैरे पाणी पुरवठा असेल, विजेच्या मागणी असेल, तर या गोष्टी ज्या आहेत ते साधारणतः तुम्हाला पत्राद्वारे तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागते, मागणी करावी लागते. तर हे झाले औपचारिक पत्र, त्यालाच फॉर्मल लेटर म्हणतात. आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय? तर फॅमिली पर्सनल लेटर, आपण कौटुंबिक वगैरे अभिनंदन पत्र, शुभेच्छा देणारे पत्र आपण बऱ्याच वेळा पाहतो. तर याचा कुठेतरी आता जो आहे तर काय झालंय, तर हे दुर्मिळ झाले जवळपास. कारण घरेलू पत्र नाही, हे ऑफिस फॉर्मल लेटर आता जवळपास आहे अजूनही. पण इन्फॉर्मल लेटर जे आहे तर जवळपास क्वचितच किंवा दुसऱ्या देशामध्ये वगैरे असेल तर तुम्ही ईमेलद्वारे वगैरे जे जे आहे तर भावना. पण आता जवळपास तुम्ही लेटेस्ट काय करता, व्हिडिओ कॉलद्वारे जो आहे तो शुभेच्छा, व्हॉइस कॉलद्वारे तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. व्हॉट्सअप आहे, ट्विटर्स आहेत, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. तर या माध्यमातून तुम्ही जे आहे त्या विविध प्रकारच्या ज्या शुभेच्छा आहे, विशेष ज्या आहेत तर त्या करत असतात. पण याची माहिती जी आहे ते साधारणतः तुम्हाला थोडक्यात असायला हवी. जागृती, काही प्रश्न आहे? येस सर, मला हे सांगायचं होतं की अनौपचारिक पत्र जे आहे ना, तर ते हम्म. मध्ये जास्त अनौपचारिक पत्र येतं. कारण औपचारिक पत्र हे ना बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना येतं ना, त्यामुळे मग त्याकडे जसं पेपरमध्ये एवढे जास्त येत नाही. पेपरमध्ये जे आहेत म्हणजे साधारणतः तुम्हाला म्हणजे त्या दोन्ही पत्रांवर जे आहेत, आता तुम्ही जर प्रश्नपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर तुमच्या मित्रमैत्रिणीला जे आहेत तर पत्राद्वारे अभिनंदन करणारे पत्र असेल, बरोबर. पण त्याला ऑर दिले जातात बहुतांश तुम्हाला दोन्ही प्रकारची पत्र येतात. म्हणजे महिन्यात दिला जातो. हो सर. तुम्ही अनौपचारिक पत्र किंवा औपचारिक पत्र असं दोन्ही पद्धतीने जे आहे ते लिहू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल. जास्त करून सगळ्यांना जे आहेत औपचारिक पत्र सोपं असतं, कारण सगळा डाटा दिलेला असतो. तुम्हाला जो आहे तो फक्त नाव, ॲड्रेस वगैरे विषय जो दिलेला असेल ते बाकीचं जे आहे ते तुमच्या मनाने डायरेक्ट लिहायचं असतं. ते तुमचं रेडी मटेरियल असतं. इथे अनौपचारिक पत्रामध्ये तुम्हाला काय तुमचं म्हणणं तिथे मांडायचं असतं. ते पण सोपं आहे, एवढं अवघड असं नाही. हे दोन्ही पत्र जे आहेत फक्त याचा सराव आणि तुमचा जे स्वतःचं जे आहे तो एक प्रकारचा नमुना तुम्ही तयार करून ठेवला पाहिजे. मग मागणी पत्राला असेल, तक्रार पत्राला असेल, विनंती पत्राला असेल, तर हे जे थोडक्यात जो तुमचा डाटा आहे किंवा फॉर्मॅट आहे, नमुना आहे, तो तुमचा तयार असायला हवा. याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस असायला हवी. आता तंत्रज्ञानाचा प्रभाव, ईमेल पद्धतीचा स्वीकार. आणि आपण पाहतो की साधारणतः आजच्या डिजिटल युगात इंटरनेट, संगणक आणि मोबाईल फोनमुळे संवादाच्या पद्धती ज्या आहेत त्या बदलत गेलेल्या आहेत. पण पारंपरिक पत्र लेखनाची जागा आता ईमेल्सने घेतलेली आहे. वेगाची गरज, कारण ईमेल्स तुम्ही पाहतो पत्र पोचायला, आपण आताही जरी पाहिलं तर ग्रामीण भागात आजही 8-8, 15-15 दिवस, महिना साधारणतः पत्र जे आहे ते पोचत नाहीत बऱ्याच वेळा. पण ईमेल जर पाहिलं तर तुम्ही क्षणामध्ये जे आहे तर तुमचं लेटर जे आहे ते पोहोचू शकतं. नवीन संकेत, पारंपरिक पत्राऐवजी ईमेल पत्र लेखनाचे संकेत थोडे वेगळे आहेत. सर्वसमावेशक वापर, आता औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पत्रे ईमेलच्या प्रारूपानुसार फॉर्मॅटमध्ये लिहिणे आवश्यक आहे. म्हणजे ईमेल फॉर्मॅट, आता सध्याचा जो फॉर्मॅट आलेला आहे तो ईमेल स्वरूपाचा आहे, बरोबर. तर ते खूप महत्वाचं आहे. उत्तम पत्र लेखनाची पंचतत्वे, मग तुम्हाला पत्र लेखन लिहायचं तर याच्यासाठी 5 ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. काय मग? स्पष्टता आपण म्हणतो, क्लॅरिटी. पत्राचा हेतू आणि विषय नेमक्या शब्दात स्पष्ट असेल, म्हणजे जास्त भोकमपट्टी तुम्हाला इथे करायची नाही. तुमचा विषय काय दिला आहे आणि कशाविषयी थोडक्यात नेमक्या मोजक्या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं म्हणणं जे आहे ते मांडायचं आहे. तुम्हाला निबंध लिहायचा नाही की 3-3, 4-4 पानं साधारणतः लिहित बसले. वाचणारा पण म्हणा, अरे विषय काय आहे, तर ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही बँकांमध्ये वगैरे जर साधारणतः गेला, तुमचं खातं खोलायचं आहे किंवा तुम्हाला KYC करायचे आहे, मोबाईल नंबर्स किंवा आधार नंबर ऍड करायचा आहे, तुमची सही चुकली किंवा ह्या गोष्टींसाठी तुम्हाला ते रिक्वेस्ट लेटर जे आहे ते खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला, अजून नाही बरेच जण, पण जेव्हा तुम्हाला
10वी नंतर साधारणतः तुमचा संपर्क व्यावहारिक बँक मध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतो आणि तिथे तुम्हाला जे आहे ते या गोष्टींना सामोरं जावं लागतं. संक्षिप्तता म्हणजे पालाळ न लावता म्हणजे निबंध मोठा न लिहिता थोडक्यात अचूक शब्दांमध्ये जो आहे तो मजकूर तुम्हाला लिहायला लागतो. पुढे करण्यास अचूकता, तुमची भाषा मग आपली गावाकडली अशी नाही तर अधिकारी आपण प्रमाण भाषा साधारणतः तिथं वापरली पाहिजे. भाषा, व्याकरण आणि दिलेली माहिती ही बिनचूक असायला हवी. आपण घरामध्ये किंवा बाहेर गावामध्ये जे बोलतो साधारणतः तशा प्रकारची भाषा नाही, तर तो एक फॉर्मॅट किंवा जी प्रमाण भाषा आहे शुद्ध भाषा, तर तिचा वापर साधारणतः तुमचा असायला हवा. परिपूर्णता, पत्रामध्ये आवश्यक असलेला सर्व तपशील मग तुमचं तिथे माहिती जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला देता आली पाहिजे. मग तुमचा पत्ता असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, ह्या ज्या डिटेल गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथे उल्लेख करावा लागतो. आता आपण पाहतो बँकेत तुमचं KYC करायचं तर तुमचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ह्या नसतील आणि तुम्ही फक्त लिहिलेलं असेल तर त्याचा काही उपयोग नाही. सौजन्य, मग पत्राची शालीनता आदरणशील आणि शिष्टाचारयुक्त असायला हवी. इथे कुठल्याही स्वरूपाचे तुम्हाला जी आहे तर राग, द्वेष या भावनेनं लिहिता इथे आदरयुक्त आपण जे आहे शिष्टाचारयुक्त अशा प्रकारची तुमची भाषा असायला हवी. बरोबर. आपला विश्वासू साधारणतः महोदय, बरोबर, तीर्थस्वरूप, वडीलधारे वगैरे असतील तर या सगळ्याचे माननीय असेल, आदरणीय असेल तर या शब्दांचा वाक्य उपयोग जो आहे तो साधारणतः तुम्हाला तिथे लिहायला हवा. आता औपचारिक ई पत्राचा साधारणतः आराखडा कशा स्वरूपाचा आहे? औपचारिक पत्र सुरुवात पहा. ईमेल स्वरूपातलं साधारणतः हे आहे. तर या गोष्टी तुमच्या खूप महत्वाच्या आहेत की कशा पद्धतीने जे आहे ते असायला हवे. स्टार्टिंग, पत्राची सुरुवात तुम्हाला जी आहे ते दिनांकाने सुरुवात करायची. हा नमुना वगैरे तुमच्याकडे असेल बहुतेक पुस्तकामध्ये पण पाहिलाय का किंवा तुम्हाला दिलाय शाळेमध्ये वगैरे झालाय? नाही सर. नाही सर, शाळेमध्ये नाही. नाही शिकवेल. अजून झालेलं नाही. बर. तर बहुतेक जी आहेत असेल बहुतेक. तर पत्राची सुरुवात हॅलो डेट. हा सर, मला ना थोडं माहिती आहे तर मी सांगू? हो, जागृती सांगू शकतील. सर, सगळ्यात पहिले तर ना आपल्याला जी आपली डावी बाजू असते ना तर त्या ठिकाणी जी काही आपल्याला दिनांक दिलेली आहे, आता या ठिकाणी जे तुम्ही अनौपचारिक पत्र दाखवताय तर त्या ठिकाणी दिनांक नाहीये. तर दिनांक मग आपल्याला आपल्या मनाची टाकावी लागणार आणि मग त्याच्यानंतर खाली आपला जो काही म्हणजे उजव्या साईडला आपला ऍड्रेस वगैरे टाकायचा आणि परत डाव्या साईडला प्रति म्हणून खाली ज्यांना आपण पत्र पाठवतोय त्यांचं नाव आणि खाली आपण जे काही म्हणजे आता समजा मी माझ्या शाळेत पत्र पाठवते तर मी असं म्हणणार की अ, म्हणजे नाही सॉरी, मी जर माझ्या घरी पत्र पाठवते तर मी म्हणणार प्रिय जागृती. आणि मग खाली मी सर माझा ना एक विषय घेतला होता मी इथे. तो औपचारिक आहे की अनौपचारिक हे मला कळत नाहीये पण. बर, बघूया आपण. इथे आता पत्राची सुरुवात इथे तुम्हाला एक आराखडा दिलाय म्हणजे पूर्ण हे नाही, पत्राचं स्वरूप पण नमुना पण देणार आहे. तर ही जी इथे दिनांक स्टार्टिंगला तुमचा समास असतो, बरोबर, त्यानंतर ह्या अशा लाईन्स असतात तुमच्या. तर सुरुवात करताना जी आहे ते तुमची इथे दिनांक मग 9 मार्च 2026 किंवा 9/3/2026 अशा स्वरूपाची तुमची दिनांक जी आहे ती सुरुवात करावी. त्यानंतर पत्र स्वीकारण्याचे नाव, पदनाम आणि संस्थेचे नाव. तुम्ही जसं इंग्रजीमध्ये टू लिहिता, इथे मराठीमध्ये प्रति. आता प्रति लिहिताना नेहमी प्रतीची बरेच जण प्रति लिहिताना काय करतात, दुसरी वेलांटी देतात. इथे चूक करतात. तर नाही, प्रतीला पहिली वेलांटी आहे तिला प्रति, मग तुम्हाला जो आहे तो स्वल्प विराम तिथे द्यायचा आहे. मग प्रति
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे दुसऱ्या लाईनला जे आहेत प्रति लिहून तुम्हाला खाली लिहायचे. मग काय आहे, तुम्हाला मुख्याध्यापकांना पत्र लिहायचे, प्राचार्यांना पत्र लिहायचे, तुम्हाला गावामध्ये सरपंचाला पत्र लिहायचे, ग्रामसेवक असेल किंवा जे जे अधिकारी साधारणतः तुमच्या ज्या ऑफिसमध्ये तुम्हाला लिहायचे त्याच, व्यवस्थापक असेल, मॅनेजर, बँकेचा मॅनेजर असेल तर त्याला व्यवस्थापक म्हणतात. तर तशा पद्धतीने साधारणतः तुमची दुसरी ओळ असेल प्रति नंतर. आणि मग तिसऱ्या ओळीवर साधारणतः तुमचा पत्ता, मग बँकेचं नाव असेल किंवा शाळेला पत्र लिहितं शाळेचं नाव असेल, मग कुठली आहे, जिल्हा कुठला आहे आणि पिनकोड आपण म्हणतो की जो नंबर दिलेला असेल पोस्टाचा नंबर, तो तुम्हाला तिथे लिहिणं क्रमप्राप्त आहे. या 3 ओळी झाल्या. परत एक ओळ सोडून साधारणतः तुमचा विषय, आता इथे फॉर्मल लेटर आहे म्हणजे ऑफिशियल कार्यालयीन पत्र आहे सगळे, तर इथे विषय सब्जेक्ट तुम्हाला येतो विषय. मग तो विषय साधारणतः तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काय विषय दिलेला आहे तुम्हाला मागणी करण्यासाठी, आपण उदाहरणार्थ घेऊया शाळा मागणी करणारी पत्र, म्हणजे शाळेचा तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी तुम्ही पत्र लिहिताय, मग शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत असं थोडक्यात इथे तुम्हाला लिहायचं. पूर्ण डिटेलमध्ये नाही, पत्राचा विषय कमीत कमी शब्द म्हणजे शॉर्ट शब्दांमध्ये साधारणतः तुम्हाला इथे लिहायचं आहे. एक ओळ सोडली त्यानंतर तुम्हाला जे आहेत तर महोदय, आपण रिस्पेक्टेड वगैरे म्हणतो की नाही, डिअर सर, डिअर मॅम इंग्रजीमध्ये, साधारणतः इथे मराठीमध्ये महोदय तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. इथे आपण विषय संपल्यानंतर एक ओळ सोडल्यानंतर महोदय, मग नंतर स्वल्प विराम देऊन इथे आपल्याला समास सोडून तुम्हाला तुमचा बाकीचा मध्यभागी जो आहे तो मायना जो आहे तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. महोदय जर पुरुष असेल तर महोदय, आणि जर स्त्री महिला वगैरे असेल तर तुम्हाला तिथे महोदया, मुख्याध्यापिका, बरोबर, प्राचार्या, अधिकारी जर असेल तर तुम्हाला तिथे महोदया लिहायचं आहे. आता पुढे सर प्राचार्य म्हणजे सर काय? प्राचार्य म्हणजे आपण प्रिन्सिपल म्हणतो की नाही, प्रिन्सिपल प्राचार्य. आणि प्राचार्य म्हणजे काय की ज्या मुख्याध्यापिका आहे म्हणजे महिला व्यक्ती कोणी आहे तर त्यांना प्राचार्य म्हटलं जातं, प्राचार्य किंवा प्राचार्य. पण शक्यतो स्टॅम्पवर आपण प्राचार्य लिहितो. हे तर शब्दप्रयोग तुम्ही कसा करता त्यावर, प्राचार्य लिहिलं तरी चालेल, मुख्याध्यापक लिहिलं तरी चालेल, मुख्याध्यापिका लिहिलं तरी चालेल. अगर त्या जर तुमच्या मॅडम वगैरे असतील मुख्याध्यापिका किंवा प्राचार्य, म्हणजे तुम्ही 10वी पर्यंत आहात तर तोपर्यंत तुमची शाळा जवळपास 11वी 12वी असेल तर तिथं शक्यतो प्रिन्सिपलचा शिक्का साधारणतः तुम्हाला 11वी 12वीला प्रिन्सिपल असतात म्हणजे प्राचार्य असतात, पण 10वी पर्यंत मुख्याध्यापकच आहे. त्यामुळं तुमचा संबंध शाळेचा जर असेल तर तिथे इतर कार्यालयीन असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने साधारणतः लिहायचं आहे. आता इथे पुढे तुमचा मजकूर, मुख्य मजकूर म्हणजे मेन, महोदय लिहिल्यानंतर काय की प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद असावा साधारणतः, पण एवढा पण नाही. तुम्हाला निबंध लिहायचा तर 2 पॅराग्राफमध्ये साधारणतः तुमचं पत्र जे आहे तर थोडक्यात तिथे मांडणी केली पाहिजे. तुमचं नाव, आता तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला मागणी करताय तर मग साधारणतः वरील विषयानुसार, वरील जो वरचा जो विषय दिला आहे तर वरील विषयानुसार मी आपणास विनंती पूर्व अर्ज करतो की तुमचं नाव, तुमची तुकडी, त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी शाळेमध्ये शिकत होतात तर ते लिहून मला पुढील शैक्षणिक वर्गासाठी प्रवेश घेण्यासाठी मला शाळा सोडल्याचा दाखला मिळण्याबाबत ही नम्र विनंती, असं थोडक्यात तुम्ही लिहिलं आणि तुमचा समारोप डायरेक्ट करायचा. आणि इथे जे आहे ते साधारणतः प्रेक्षक तुमचा जो माहिती आहे तर ती डिटेलमध्ये भरायची. जास्त इथे तुम्हाला पूर्ण एवढं लाईन्स भरवायची गरज नाही, थोडक्यात आहे. तर इथे आपण पाहतो की इथे भाषा सौम्य शिष्टाचारयुक्त असावी, मग साधी सरळ सोपी आणि प्रामाणिक असावी. सर्वनामाचा वापर करावा योग्य तो, आपण, तुम्ही नाही, बरोबर. इथे तुम्ही, तो अशा सुद्धा नाही. तर आपण जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्यक्तींना पत्र लिहितो तर आपण असा असावा. वैयक्तिक आरोप इथे तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचे नसावे. आता समारोप करताना आपला, आपली, नम्र, आता तुम्ही विद्यार्थी शाळेच्या रिलेटेड तुम्ही पत्र लिहिता, शाळा सोडल्याचा दाखला, तर साधारणतः तुम्ही आपली इथे विश्वासू नाही येणार, इथे आज्ञाधारक, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही कार्यालयात पत्र लिहिताय मग महावितरणच्या कार्यालयामध्ये असेल, तलाठी कार्यालयामध्ये असेल, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असेल, तहसील कार्यालयामध्ये असेल तर तिथे आपली विश्वासू
तुम्ही लिहू शकता. विश्वासू आणि सही आणि त्यानंतर तुमचं पूर्ण नाव असं साधारणतः असतं. खाली परत त्यानंतर दिलेलं आहे एक ओळ सोडून प्रेक्षकाचा तपशील. पत्र लेखनाचे स्वतःचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID साधारणतः सर्वात शेवटी देणं बंधनकारक आहे. आता तुम्ही या वर्षी साधारणतः लिहू शकता, पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये साधारणतः तुम्हाला तुमचं नाव इथे लिहिणं अपेक्षित नाही. तुम्ही राम श्याम कुठलंही साधारणतः देऊ शकता आणि शाळेचं आपलं आहे तेच नाव द्यावं असं नाही. जिल्ह्याचं साधारणतः तुम्ही दिलं तरी चालेल. आणि इथे ईमेल ID देताना साधारणतः तुमचं नाव @gmail.com असं साधारणतः ABC बरोबर XYZ @gmail.com असं लिहिलं तरी सांगेल किंवा राम शिंदे, मोहन शिंदे तुम्ही जे असेल तुमच्या नावाने साधारणतः तशा पद्धतीचा तुमचा ईमेल ॲड्रेस ID जो आहे तो देणे खूप बंधनकारक आहे. अशा पद्धतीने तुमची इथे मार्कांट वेटेज जे आहे ते ठरलेलं आहे. याला 1 मार्क असेल, याला 1 मार्क असेल, याला 2 मार्क असतील साधारणतः. त्यानंतर वरती महोदयाला 1 आणि प्रतीला 1 अशा पद्धतीचे मार्कांची विभागणी जी आहे ती तुमची केलेली असते. म्हणून हे काळजीपूर्वक नीट व्यवस्थित जे आहे ते तुमचं लेखन इथे असायला हवं. समजले? हो सर. यस सर. ज्ञानेश्वरी हा तुला काही विचारायचंय? यस सर. म्हणजे सर आपण जर आपलं नाव लिहिलं त्याला मार्क नाही भेटणार का? हो आता भेटेल, आता काही हरकत नाही. पण 10वी मध्ये शक्यतो तुमच्या नावाचा उल्लेख नसतो. 10वीचे जेव्हा बोर्डाचे पेपर तुम्ही लिहिणार आहात त्यावेळेस साधारणतः तिथे तुमचं नाव येणं अपेक्षित नाही. आता साधारणतः बघा तुम्हाला जर कृती दिलेली असेल आणि त्या कृतीमध्येच तिथे तुम्हाला नाव पण दिलेलं आहे आणि ज्याला पत्र पाठवायचे त्याचं पण नाव किंवा पद दिलेलं असेल, शाळेचं नाव दिलं असेल किंवा कार्यालयाचं नाव दिलं असेल आणि खाली ज्या व्यक्तीचं पण ऑलरेडी नाव दिलेलं असतं. बऱ्याच वेळा अशा स्वरूपाचं पण येतं आणि नसेल तर तुम्ही अ, ब, क किंवा शक्यतो अशाच प्रकारचं जे आहे तो तुमचं प्रारूप असतं जास्त करून. बरोबर. तर तशा पद्धतीने साधारणतः तुम्हाला लिहायचं. या वर्षी तुम्ही या परीक्षेला वार्षिक परीक्षेला तुमचं नाव लिहिलं तरी काय हरकत नाही. तिथे काय तुम्हाला मार्क्स कट होणार नाही. पण शक्यतो 10वीच्या पेपरमध्ये आपलं स्वतःचं नाव लिहिणं अपेक्षित नसतं. तुमचा नंबर दिलेला असतो, परीक्षा क्रमांक आणि डायरेक्ट हे असतं. बरोबर. तिथं नाव तुम्हाला लिहावं लागत नाही. तर पाहूया मागणी, डिमांड लेटर म्हटलं तर रिक्वेस्ट पत्र Yes, आपण sir. म्हणतो. हां सर आपण आता ते पत्रामध्ये पाहिलं जास्तीत जास्त 2 पॅराग्राफ लिहिले जातात. हो, हो, 2. पॅराग्राफ संपल्यानंतर दुसरा पॅराग्राफ सुरू करण्यासाठी एक ओळ सोडली जाते का? नाही. का मग इथे ते सोडली आपण जाते? जे नाही आपण जे समाज सोडतो फक्त आपण. कारण बऱ्याच वेळा काय करतात की डायरेक्ट पॅराग्राफ दुसरा सुरू झाल्यानंतर जे आहे ते एक ओळ सोडतात. ती इथे तुम्हाला एक ओळ सोडायची नाही. बरोबर. तर इथे पॅराग्राफ स्टार्ट करताना इथे आता पाहिलं असेल तुम्ही तर समास दिलेला आहे. इथे समास दिलाय, दुसरा पॅराग्राफ सुरू झाला समास द्यायचा आहे, ओळ सोडायची नाही. ही तुमचं पूर्ण झाल्यानंतर बरोबर समारोप आपली विश्वासू तर इथे तुम्हाला एक लाईन सोडायची. त्यानंतर हे झाल्यानंतर तुमचा जो प्रेक्षक असतो तिथे लाईन सोडायची आहे. तर मध्येच ह्या गोष्टी नाही. तर इथे जे तेव्हा तुम्ही 2 पॅराग्राफ सोडणार आहात फक्त समास. आपण निबंध जशा पद्धतीने लिहितो तशा पद्धतीचं साधारणतः तुमचं असेल. मग उतारा लेखन तुमचं असेल, कुठले परिच्छेद असेल किंवा जाहिरात लेखन असेल आपण पॅराग्राफ करतो तर तिथे ओळी सोडायच्या तुम्हाला नसतात. इथे पण तोच नियम लागू होतो तुमचा. पाहूया. हां. नाव द्यायचं स्वतःचा तिथं पत्ता लिहायचा का? हो पत्ता तुम्हाला मी अजून डिटेल देणार आहेत. हे आपण मी सुरुवात फक्त त्याची ओळख सांगितली. उदाहरणार्थ आपण घेणार आहोत पुढे. मागणी पत्र वैशिष्ट्य. आता मागणी पत्रामध्ये काय आहे तर एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करणारे पत्र. शाळेसाठी मोबाईल लागतो यासाठी तुम्हाला मागणी करणारं पत्र किंवा ग्रंथालयामध्ये पुस्तकं पाहिजेत तर या पुस्तकांची मागणी करणारं पत्र. हे जवळपास असे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जादा करून विचारले जातात. एक तर ग्रंथालयासाठी असेल, शालेय वस्तू असतील, प्रयोगशाळेतल्या वस्तू असतील तर याची मागणी करणारी पत्र पण बऱ्याच वेळा उपकरणं, सामग्री तर याच्या विषयीची मागणी करणारी पत्र बहुतेक ह्या स्वरूपाचे विषय जे आहेत ते जास्त करून येतात. या पत्रात सार्वजनिक जीवनात सौजन्याने वागण्याचे संकेत म्हणून विनंतीची भाषा असते. रिक्वेस्ट म्हणजे विनंती आपण करायची आहे. भावनेचा अंश कमी आणि व्यावसायिकता जास्त असते.
म्हणजे आपण साधारणतः व्यावहारिकता व्यावसायिक इथे आहे. पत्राच्या केंद्रभागी केवळ मागणी असते. इथे रिक्वेस्ट आहे. तुम्हाला पत्र, पाठ्यपुस्तके घ्यायचे, संगणक घ्यायचा आहे, प्रयोगशाळेतल्या वस्तू आहेत, त्यानंतर तुमच्या ज्या क्रीडा विषयक ज्या गोष्टी आहेत, क्रीडा वस्तू आहेत, तर त्याची मागणी करणारे पत्र असेल, तर यामध्ये जे आहे तो केंद्र म्हणजे मुख्य सेंटर जे आहे ते तुमचं रिक्वेस्ट असणार आहे, मागणी असणार आहे. विषयांची कक्षा काय आहे? मग शालेय वस्तू, घरगुती उपकरणे, पुस्तके, केटर्सकडे असेल नोंदणी, आपत्कालीन वस्तूंची मागणी, तर या गोष्टी साधारणतः असतात. पुढे मागणी पत्राची प्रात्यक्षिक, शाळेसाठी मोबाईलची मागणी. तर अशा पद्धतीचा साधारणतः तुम्हाला प्रश्न विचारला जातो साधारणतः. तर शाळेसाठी एक नवीन मोबाईल खरेदी करण्याबाबत हा विषय दिलेला आहे. तुमचं काय येईल? मोबाईल शॉपीचा जो व्यवस्थापक असतो, बरोबर. जर आपण मालक आपण म्हणतो साधारणतः जो मेन ओनर असतो, तर त्या मालकाचं नाव किंवा त्या मोबाईल शॉपीचं नाव खाली साधारणतः पत्ता साधारणतः दिला जातो आणि विषय शाळेसाठी एक नवीन मोबाईल खरेदी करण्याबाबत हा विषय दिलेला आहे. मग महोदय आणि मग खाली वरील विषयास अनुसरून मी आपणास विनंती करतो की, मग तुम्हाला कोणत्या कंपनीचा मोबाईल पाहिजे, त्यानंतर कोणते त्याचे स्पेसिफिकेशन फीचर्स तुम्हाला त्या मोबाईलचे तिथे डिटेल द्यायचे आहे. आणि मग शेवटी शालेय कामासाठी सवलत द्यावी आणि तुम्हाला मग साधारणतः डिस्काउंट आपण म्हणतो साधारणतः शालेय किंवा कुठल्याही ह्या लागत असतील तर ही ओळ साधारणतः यावी आणि सोबतच तो मोबाईल पाठवताना त्याबरोबर त्या बिल जे आहे तर ते द्यावं, अशी व्यावसायिक नम्र विनंती तुम्हाला इथे करायची आहे. आता तक्रार पत्र पुढे कंप्लेंट लेटर म्हणतो. कशाबद्दल? तर कोणाविरुद्ध तरी तक्रार नोंदवायची. जास्त करून पोलीस स्टेशन असेल, ग्रामपंचायतमध्ये असेल, तर याचा तुम्हाला कुठे पुढे भविष्यात या पत्राचा जो आहे तो खूप उपयोग होतो. जास्त करून तक्रारीची कारणे, फसवणूक असेल, नुकसान असेल, अन्याय किंवा हक्क हिरावून घेणे असेल, तक्रार पत्रात निवारण पत्राची विनंती केलेली असते, तरी ते विनंती पत्र नसते. तक्रार ठामपणे मांडावी, पण भाषेतील सौजन्यता, क्युरिओसिटी सुटू नये, राग किंवा असभ्य शब्दांचा वापर टाळावा. जेव्हा तुम्ही कंप्लेंट करणार आहात तर त्या जास्त राग द्वेष नको, तर तिथे साधे सौम्य सौजन्य भाषेने साधारणतः तुम्हाला तिथे जे आहे तर तुमची तक्रार द्यायची आहे. तक्रार पत्राची प्रात्यक्षिक साधारणतः निकृष्ट दर्जाचा मोबाईल, आता जी मोबाईलचीच मागणी आहे त्याला दुसरा ऑर्डर दिला की तुम्हाला मोबाईलची तक्रार करणारी पत्र द्यायचे आहे. तर खरेदी केलेला मोबाईल निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे तो बदलून देणे बाबत. तक्रार पत्रात समस्येचे नेमके वर्णन आणि खरेदीचा पुरावा देणे अत्यंत महत्त्वाचे असते. समस्या: स्पीकरचा आवाज मंद होणे, चार्जिंग करताना फोन गरम होणे आणि मग त्याचे फीचर्स वगैरे साधारणतः दिलेले आहेत. विनंती रिक्वेस्ट लेटर. आता विनंती रिक्वेस्ट लेटरमध्ये तुमचा शाळा सोडल्याचा दाखला येईल जास्त करून. हे येतं एखादी बाब मिळावी, सवलत किंवा सोय सुविधा व्हावी यासाठी केलेले पत्र. एखाद्या सन्माननीय व्यक्ती, प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून आमंत्रित करायचं असेल, तुमचा कार्यक्रम असेल साधारणतः, बरोबर, तर त्याला परवानगी करण्यासाठी असेल, या पत्रात आदर आणि विनंतीचा सूर प्रकर्षाने जाणवतो. विनंती पत्राचं प्रात्यक्षिक काय आहे? तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रण. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या वापरासंबंधी आपण सायबर सिक्युरिटी असेल, नवनवीन तंत्रज्ञान आहेत, तर त्याचा वापर आपण साधारणतः कशा प्रकारे करावा, तर यावर तुम्हाला बरेच कार्यशाळा शाळेमध्ये घेतल्या जातात की का चांगला आहे, कोणत्या गोष्टींसाठी आहे. विना वापर आपण पाहतो की सोशल मीडिया असेल, मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तर हे शालेय विद्यार्थ्यांनी तुम्ही कोणत्या वापरावेत की नाही वापरावे, ते का वापरावे, कशा, कारण सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात जे आहेत ते सायबर फ्रॉड मोठ्या प्रमाणात होतात. तर याचा अवेअरनेस, या गोष्टींची तुम्हाला माहिती व्हावी यासाठी बऱ्याच वेळा शाळेमध्ये अशा स्वरूपाची कार्यशाळा आयोजित केली जाते. होतात की नाही तुमच्या शाळेमध्ये? बऱ्याच बाकीच्या गोष्टींसाठी पण दिलेले असेल, सायबर गुन्हेगारी बाबत किंवा फायर सेफ्टीसाठी असेल, आहे का? झालेत का अशा प्रकारच्या हे वर्कशॉप, कार्यशाळा किंवा सेमिनार? हरिओम. झालेत का तुमच्या शाळेमध्ये अशा स्वरूपाची काही? नाही सर.
हां, तर बऱ्याच वेळा होतात. या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी अवेअरनेस थोडक्यात येतो. केवळ बोलावे हां, विद्यार्थ्यांना मोबाईलच्या वापरासंबंधाचं मार्गदर्शन करणारी विनंती करणार. केवळ बोलावणे पुरेसे नाही, तर त्यामधून तुमची काय अपेक्षा असते हे स्पष्ट आवश्यक आहे. तर शाळेचे प्रतिनिधी या नात्याने मोबाईलमधील विविध सॉफ्टवेअर यांचा उपयोग, अभ्यासासाठी मोबाईलचा सकारात्मक उपयोग, मोबाईल वापरताना होणाऱ्या चुका आणि दुष्परिणाम, सायबर गुन्हेबाबत जागृती. इथे परिचय पत्र आहे तुमचं, म्हणजे बायोडाटा आपण थोडक्यात म्हणतो, की कशाप्रकारे तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख, उंची, वय हे तुम्हाला जे शक्यतो हा परिचय पत्र कुठे लागतं, तर तुम्ही आर्मीमध्ये वगैरे जर साधारणतः असेल किंवा कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी, तर या परिचय पत्र जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच गोष्टींसाठी. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर स्वपरिचय पत्र साधारणतः तुम्हाला पुस्तकामध्ये पण नमुना साधारणतः दिलेला असेल. आणि इथे आता दुसरं हॅलो सर. हां. सर मी तुम्हाला एक विषय सांगते त्याच्यावरती तुम्ही आम्हाला थोडक्यात कसं लिहायचं पेपरमध्ये तर ते सांगता का? हो. नाही, नाही. मी अ, आपण जो आहे तो तुम्हाला 1-2 मी आता आजच्या तासाला फक्त ही याची तुम्हाला ओळख दिली. तर याची उदाहरणं मी पी-डी-एफ पण तुम्हाला साधारणतः नमुना पाठवणार आहे आणि 1-2 विषय पण तुम्हाला ग्रुपवरून मी पाठवणार आहेत, की त्या पद्धतीने तुम्ही कसे लिहिताय किंवा काय, तर याविषयी आपण घेणार. पुढचा जर इतिहासाचा तास आपला दिलेला असेल, तर तो मराठीचाच कंटिन्यू या आठवड्यात आपण मराठीचाच घेऊ. पुढच्या आठवड्यात परत इतिहास. आता अशा स्वरूपाचं साधारणतः घेता येईल आपल्याला, की जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित समजेल. आता हा अनौपचारिक पत्र आहे. तुझा विषय मी घेतोय. एवढं मला थोडक्यात 1-2 स्लाइड्स आहे. त्या कंप्लीट झाल्या की मग आपण तुमची प्रश्न उत्तर घेऊया. तर अनौपचारिक पत्र आपुलकीचा आई-वडील, भाऊ-बहीण, नातेवाईक यांना लिहिलेली पत्र. पूर्वी पोस्टकार्ड तर या गोष्टी आहेत साधारणतः जवळपास ईमेल, भाषा जिव्हाळ्याची मोकळी संवादाची असावी. पुढे अनौपचारिक पत्र वडिलांना. मग तुम्हाला वडिलांना जर पत्र लिहायचं तर अभिवादन काय तीर्थ रूप बाबांस, शिरसाष्टांग नमस्कार, सप्रेम नमस्कार. तर कशा पद्धतीचं आहे? ईमेल पत्राच्या नियमानुसार शेवटी डाव्या बाजूला स्वतःचा वसतिगृहाचा पत्ता आणि ईमेल आयडी साधारणतः सगळं आता डाव्या बाजूलाच आहे. उजव्या बाजूला नाही साधारणतः. आता अशा स्वरूपाचं हे नियम आहेत. तर पुढे तुम्हाला मित्र-मैत्रिणीला सप्रेम नमस्कार असणारं किंवा अभिनंदन करणारं पत्र असेल, तर या गोष्टीचा पण एक दिलेला आहे. तर अशा पद्धतीचं पत्रलेखन औपचारिक लेखनामध्ये साधारणतः आहे. तुम्हाला याचा प्रारूप मी 10वीच्या किंवा आपल्या पुस्तकामध्ये नवीन आराखडा पुस्तकातला असेल, तर त्याचे फोटो तुम्हाला ग्रुपवर पाठवले जातील. तसा नमुना दिला जाईल. 1-2 पत्र पण पाठवले जातील साधारणतः तुम्हाला त्यामध्ये. तर त्याचा वापर करून ते बघा अगोदर. 1-2 विषय पण दिले जातील. पुढच्या तासाला आपण यावर चर्चा करूया मग. समजले का? हॅलो सर. येस सर. हां. हॅलो सर. सर तुम्ही बोला. विषय देणार आहे त्याच्यामध्ये पत्ता सर ते सर नेक्स्ट असताना. क्लास ना आमचा फ्री आहे तर टीचर त्यांना विचारून हा पिरियड तुम्ही घेऊन घेता का? पुढे कंटिन्यू नाही ना, मला पण दुसरे हे आहेत. म्हणजे कंटिन्यू घेता नाही येणार असं. तर आपण पुढच्या सर उद्या घेऊ या शकता ना आठवड्यात तुम्ही? उद्या परवा नाही, उद्या परवा आपला तास जो आहे म्हणजे तुमचा पेपर आत्ता नाही ना, पेपरला टाईम आहे ना तुम्हाला अजून. तर नाही आपण सर. घेणारच आहोत नाही इथे. सर हां. बट आमची ना वेडनेसडेला आमची टेस्ट आहे तर त्यामुळे. टेस्ट आहे का? काय हरकत नाही. मी आज तुम्हाला याचे नमुना पाठवून सर देतो आमचे तुम्हाला. काय फायनल हरकत नाही पेपर याची. 20 तारखेपासून ओके आहे. सर थँक यू. म्हणजे 20 मार्च ना? आहे. आपण हो सर. मराठीचं या तासात हां, मराठीचे जास्त नो क्लास सर घेऊया. आमची जशी एक्झाम होणार आहे ना तर आमची टेस्ट हं, पण आता तशीच होणार आहे. जशी एक्झाम मध्ये 80 मार्क्सचं एक्झाम असतो ना तर तशी हं. टेस्ट पण 80 मार्क्सची आहे आणि आम्हाला ना उद्या ते क्वेश्चन पेपर आम्हाला सर घेऊन येणार आहेत आणि त्याच्याने मग आम्हाला राईट करायचंय. बरं. हां, मला काय करा मग संध्याकाळी तुम्ही ग्रुपवर पाठवलं, मॅमला पाठवलं तरी चालेल. तर पाठवून द्या. ते कसं आहे, कशा पद्धतीने आहे ते पण तुम्हाला देईल. पण आज